हे सगळं नाट्य विधान भवनाच्या पायऱ्यांवर घडलं, मात्र त्याआधी सभागृहाच्या आत सुद्धा एक नाट्य घडलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज सभागृहातच उद्धव ठाकरेंना एक मोठी ऑफर दिली। फडणवीसांनी ठाकरेंना ऑफर दिली आणि तीही एकनाथ शिंदेंसमोरच। जे बोलणं फडणवीसांना टाळता आलं असतं ते जेव्हा आवर्जून बोललं जातं त्यावेळी त्या विधानाचे बरेच अर्थ निघतात। या ऑफरनंतर फडणवीसांनी शिंदेंना चेकमेट दिल्याची ही चर्चा का सुरू झाली आहे आपण पाहूयात। इकडे येता का विचार करा। फडणवीसांची एकनाथ शिंदेंसमोरच उद्धव ठाकरेंना थेट ऑफर। ठाकरेंना ऑफर, शिंदेंना चेकमेट। ही दोन दृश्य पहा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबईत काल टेस्लाच्या शोरूमचं उद्घाटन झालं आणि फडणवीस टेस्लाच्या गाडीत बसले। त्यानंतर आज लगेचच परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी टेस्लाची नवी गाडी मागवून घेतली आणि एकनाथ शिंदे त्या गाडीत बसले। शिंदेंना कायमच ड्रायव्हिंग सीटवर बसण्याची हौस आहे, हे काही आतापर्यंत लपून राहिलेले नाही। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचंही टेस्लाच्या कारमध्ये बसून झालंय, मात्र आता थेट आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप, आजा मेरी गाडी में बैठ जा अशी थेट ऑफर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिली आणि तीही एकनाथ शिंदेंच्या समोर। ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ सुरू होता। त्या निरोप समारंभानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत बोलत होते। बोलता बोलता म्हणाले, अंबादासजी तुम्ही पुन्हा या। आणि म्हणूनच मी जसं म्हणालो की या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी आम्हाला तिकडे याचा, याच वेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफरच देऊन टाकली। तुम्हाला वाटलं तर विचार करा आणि सोबत या। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली आणि तीही एकनाथ शिंदेंसमोरच। याचे किती मोठे राजकीय अर्थ निघतात पहा। सगळ्यात मोठा अर्थ म्हणजे सोबत या असं उद्धव ठाकरेंना म्हणणं, म्हणजे ठाकरेंना ऑफर आणि शिंदेंसाठी तो चेकमेट आहे का? राज उद्धव एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच फडणवीसांनी ही ऑफर दिली। राज उद्धव एकत्र आले तर शिंदेंच्या वोट बँकेला फटका बसण्याची शक्यता जास्त आहे। एकनाथ शिंदेंनी परवा आमदारांचा मेळावा घेतला, त्यामध्ये आपली बदनामी होते, आपल्यावर कोणाची तरी बारीक नजर आहे असं ते म्हणाले होते। त्याच्या पुढे जात विजय वडेट्टीवारांनी शिंदे गटाच्या नेत्यांचं व्हिडिओचं शूटिंग त्यांच्याच मित्र पक्षाचा कॅमेरा करतोय का असा सवाल केला। आणखी महत्त्वाचं म्हणजे या राज्यातल्या बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी अचानक दिल्ली दौरा केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलताना असं दाखवलं की खेळीमेळीमध्ये हे सगळं सुरू आहे, मात्र उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या टोकाचं बिनसलेलं असताना ठाकरेंना सोबत या म्हणण्याच्या ऑफरचे अर्थ काय निघू शकतात याचा पूर्ण अंदाज फडणवीसांना आहे। फक्त फडणवीसच नव्हे तर भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही ठाकरेंना सोबत घेण्याबद्दल काय म्हटलंय पहा। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात राष्ट्रहिताचा विचार करून जर कोणीही व्यक्ती जर भारतीय जनता पार्टीमध्ये येत असेल तर काही अडचण नाही, हे लक्षात घ्या। फडणवीसांनी दिलेली ऑफर उद्धव ठाकरे स्वीकारणार का बघूया। देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही, पण तुम्हाला इथे येण्याचा स्कोप आहे। ठीक आहे, मग काय नाही आहे का ऑफर दिली आहे, त्यांना माहिती नाही, तो नुसतं बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे तर म्हणा। तर ह्या गोष्टी थोड्या खेळीमेळीने
झाल्या तर त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे. फडणवीसांनी ठाकरेंना दिलेल्या ऑफरकडे प्रत्येक पक्षाचं अगदी बारीक लक्ष आहे, विशेषतः शिंदेंच्या शिवसेनेचं. सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आमच्या शिवसेनेत येत आहेत, उरले सुरलेले भाजपमध्ये जात आहेत. त्याच्यामुळे आता अंबादास दानवेंसाठी तिकडे काही राहिलं नाही, ही खरी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे कदाचित मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना सांगितलं असेल की तिकडे आता काही नाही आहे, तुम्ही आमच्याकडे या. ते कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हटले मला माहीत नाही. त्यांनी दिलेल्या निमंत्रणाला यांचा प्रतिसाद काय हे जास्त महत्त्वाचं आहे. पुढे घडेल असं वाटत नाही. काय माहिती आपल्याला, माझं काही कॉमेंट नाही त्याच्यावर. फक्त त्यांनी आमंत्रण दिल्यावर समोरून काय प्रतिसाद याला महत्त्व आहे. आता आणखी एक योगायोग पहा. फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ऑफर दिली त्याआधीच फडणवीस आणि उद्धव ठाकरे विधान भवनात समोरासमोर आले होते. देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना नमस्कार म्हणत शेक हँड केला. दोघं एकमेकांकडे पाहून हसले, 2 शब्द बोलले आणि पुढे आपापल्या दिशेनं निघून गेले. त्यानंतर पुढच्या काही मिनिटातच फडणवीसांनी ठाकरेंना ही ऑफर दिली. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपशी युती तोडली आणि महाविकास आघाडी सोबत गेले. त्यावेळची बोच फडणवीसांच्या मनात कायम आहे. तर फडणवीसांच्याच खेळीमुळे शिवसेना फुटली हे आता उघड झालंय. शिवसेना फुटल्याची उद्धव ठाकरेंची जखम अजूनही भरलेली नाही. मात्र राजकारणात कुणीच कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. याचे कित्येक प्रयोग महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षात पाहिले. त्यामुळे कुणाला चेकमेट करून पुन्हा ठाकरे फडणवीसांनी सत्तेचा पट मांडलाच तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.